खूप विचार मनामध्ये येत असतील, काही प्रॉब्लेम्स आलेले असतील तर आपण काय करतो? सतत त्याच्यावर विचार करत राहतो आणि लवकर सोल्युशन सापडत सुद्धा नाही. हा आपला बऱ्याच जणांचा अनुभव आहे. या संदर्भामध्ये नेमकं खरंच आपण काय केलं पाहिजे हे जाणून घ्यायचंय का? मग आपल्याला जावं लागेल त्या धान्याच्या गोदामामध्ये जिथे त्या एका शेतकऱ्याची घड्याळ हरवली होती. बऱ्याच जणांनी एवढ्या मोठ्या त्या धान्याच्या गोदामामध्ये ती एक घड्याळ शोधण्याचा प्रयत्न केला खरा, पण कुणालाही ती घड्याळ सापडायला तयार नाही. पण घड्याळ होतं ते खूप महागडं. त्याच्यामुळे शेतकऱ्याला वाटत होतं ते घड्याळ तर मला कोणत्याही परिस्थितीत शोधायलाच हवं. आणि हा शेतकऱ्याचा छोटासा मुलगा होता. तो म्हणाला, तुम्हाला कोणाला जरी नाही सापडलं ना तरी सुद्धा मला ते घड्याळ शोधता येईल बरं का. शेतकऱ्याला वाटलं तसाही सगळ्यांनी प्रयत्न केलाय, घड्याळ कुणाला सापडत नाही. आपला हा छोटासा मुलगा म्हणतोय करू द्यावा त्याला प्रयत्न, यालाही सापडणार नाही अशी शेतकऱ्याला पूर्ण खात्री वाटत होती. पण त्याचं मन राखायचं म्हणून शेतकऱ्यानं त्याला सांगितलं सुद्धा की तू तुझ्या पद्धतीनं शोध. थोड्या वेळानंतर या छोट्या मुलानं खरोखरच ते घड्याळ आणून दिलं की हेच घड्याळ होतं ना ते. शेतकऱ्याला आश्चर्य वाटलं की कुणालाच ते घड्याळ इतकं शोधूनही सापडलं नाही आणि अगदी कमी वेळामध्ये तुला कसं सापडलं. या मुलानं सांगितलं, जेव्हा तुम्ही सगळे घड्याळ शोधत होतात ना तेव्हा आपापसामध्ये बडबडही करत होतात. हे घड्याळ इथे पडलं असेल का, तिथे पडलं असेल का, ही सगळी तुमची चर्चाही चालू होती. पण जेव्हा मी घड्याळ शोधायला घेतली तेव्हा तुमच्यापैकी कोणीच इथे नव्हतं. आणि मग मी सुद्धा काय केलं, मीही अगदी शांत बसलो. आणि जेव्हा मी एकदम शांत राहिलो, कोणताही गोंगाट आवाज भोवताली नव्हता, तेव्हा त्या घड्याळाची टिकटिक मला ऐकू आली. आणि त्या घड्याळाच्या टिकटिकीच्या रोखानं मी जेव्हा गेलो तेव्हा हे घड्याळ मला सापडलं सुद्धा. सांगण्याचं तात्पर्य काय, जेव्हा आपल्या मनात भरपूर विचार असतात, जेव्हा बरेच प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात, तेव्हा ताबडतोब त्यामध्ये जंप करून चालत नाही. कारण इतकी सगळी किचकिच आपल्या डोक्यामध्ये चालू असते ना की एखाद्या कोणत्या निर्णयापर्यंत किंवा एखाद्या फर्म विचारापर्यंत आपण पोहोचूच शकत नाही. म्हणूनच काय केलं पाहिजे तर तेव्हा काही काळापुरतं तरी आपण स्वतःला शांत केलं पाहिजे, जेणेकरून योग्य विचाराच्या दिशेने आपण जाऊ शकतो आणि योग्य निर्णय सुद्धा घेऊ शकतो. आयुष्यात जर असे कधी प्रसंग आले ना तर हा एक उपाय आवर्जून वापरून बघा आणि तुमचं फाइंडिंग काय आहे हे सुद्धा मला अवश्य कळवा. थँक्यू.